तुझा जलमर झाला हंबरल्या साऱ्या गाई, तुझा जलमर झाला हंबरल्या साऱ्या गाई, तुला बघताच राजा हंबरली तुझी आई। क्या बात है, वाह वाह वाह। तुला बघताच राजा हंबरली तुझी आई। बाळ माझ हळू हळू बघा रांगाय लागल, कसं पलटतंय कसं चालतंय हे आई काय असते म्हणजे मी सुद्धा ते अनुभवलं। एका रूममध्ये मोकळ्या सोडायचं बाळाला आणि दरवाजाच्या आडानं बघायचं काय हालचाल करते आणि रांगा लागल्यानंतर ना आनंद आहे। बाळ माझ हळू हळू बघा रांगाय लागल, रांग त्याला पाहू दोन टिपूस गाळल, रांग त्याला पाहू दोन टिपूस गाळल। आता हे दोन टिपूस म्हणजे काय, एक आनंदाचा आहे रांगायला लागले चालायला लागले बोलायला लागले, आणि दुसरा टिपूस आहे दुःखाचा। चालताना बोलताना अचानक त्याला पुण्या मुंबईच्या वाटा गवसल्या आणि पाखरू गेलं उडून परत आलंच नाही तर काय करू। आणि अगदी होतं हो तसंच। गावातून माझ्या बघा गेली बंबईला वाट, गावातन त्याची बघा गेली बंबईला वाट, तेव्हापासून आमची कवा झाली नाही भेट, तेव्हापासून आमची कवा झाली नाही भेट। साधा फोन नाही, चिमण्याला चिमणी गावली आनंदात आहे। आई बाबा आपली सुख दुःख मांडत गावाकडे आहे, मग त्या आई वडिलांची अवस्था काय आहे। बाप जाग्याव बैसला आई वाटन चालना, बाप जाग्याव बैसला आई वाटन चालना, किती येळ बघा याचा रीता हालता पाळना, किती येळ बघा याचा रीता हालता पाळना। आणि शेवट जास्त काही आई वडिलांच्या अपेक्षा नाहीत हे मगाशीच मी म्हणालो तसं। कधीतरी ही माझी कविता आणि 2-3 दिवसानंतर कुठेतरी येईल कुणाच्या तरी प्रत्येकाच्या शहरातल्या तरुणांच्या मोबाईलवर। फक्त एक करा, आई वडिलांना फोन करा, हॅलो कसे आहात तेवढंच विचारलं तरी बास आहे। वडिलांचं काय सोडून द्या, आईची अवस्था बघा। शेवटी आईची एक अपेक्षा करणारं हे कडवाणी थांबणार आहे की बाळा देर एक पप्पी तुझ्या गालात साखर, आईची वाक्य आहेत। बाळा देर एक पप्पी तुझ्या गालात साखर, माझ्या मनात रडती थव्या थव्यान पाखर, माझ्या मनात रडती थव्या थव्यान पाखर। धन्यवाद। क्या बात, क्या बात, क्या बात है।